तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। जिल्ह्यातही नगर शहराबरोबर तालुका, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, शेगाव तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सकल मराठा क्रांतीच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला। उपोषण ढकललं म्हणजे याचा अर्थ त्यांचा मृत्यूच सरकार पाहते। कारण नाशिकमध्ये सुद्धा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्या दिवशी गावात सुद्धा त्यांच्यावर याच पद्धतीने गुंड सोडण्यात आले। फक्त या सरकारला कसल्याही परिस्थितीत मराठा आंदोलन संपवायचंय आणि पाटलांचा बळी घ्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे का पाटील आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत आणि पाटलांच्या जीवाला जर काही झालं तर आम्ही सुद्धा सगळेचे सगळे सामूहिक आत्महत्या करू, पण आत्महत्या करताना प्रत्येक जण एक आमदार तर नक्कीच मारू यावेळेस। पाटलांची अवस्था एकदम बिकट झालेली आहे। सकाळी नाकातून रक्त येत होतं, पण हे प्रत्येक रक्ताचा हिशोब आहे ना, थेंबा थेंबाचा ही मराठा समाज आणि महाराष्ट्रातील जनता 100% सरकारचे घेणार आहे। तातडीने अधिवेशन बनवून अध्यादेशाचा कायदा पारित करावा ही आम्ही सगळ्यांच्या वतीने आवाहन करतो सरकारला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।